पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीची लढाई मुंबईच्या दिशेने येते। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येण्याची हाक दिली आहे। खरं तर लोकसभा निवडणुकांच्या अगोदर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा भल्या भल्यांनी धसका घ्यावा इतकं हे आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलं होतं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या निकालांमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले असं विश्लेषण अनेकांनी केलं। मात्र त्यानंतर आलेली विधानसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा जोर काहीसा ओसरतोय की काय अशी चर्चा सुरू झाली। मनोज जरांगे पाटील यांची उपोषणं मात्र सुरूच होती, पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद आता तितकासा राहिलाय काय अशीही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जाऊ लागली होती। विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता पहिल्यांदाच पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आपण मोर्चा घेऊन येणार असल्याचं घोषित केलंय आणि त्यांची मागणी पुन्हा एकदा तीच आहे, सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता द्या आणि ओबीसींमधून आरक्षण द्या। आता सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मुंबईकडे येताना करतात, त्यासाठी समजून घेण्यासाठी थोडंसं एक वर्षभर मागे जावं लागेल। कारण जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील यांनी याच मागणीसाठी मुंबईला मोर्चा काढला होता, प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्याच आंदोलनाला सगळे सोयरेच्या अध्यादेशाची आम्ही अंमलबजावणी करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। मात्र मनोज जरांगे पाटील यांना त्यानंतर ते सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही आणि आता पुन्हा त्याच मागणीसाठी ते मुंबईकडे येतात। तेव्हाचा मोर्चा नवी मुंबईतून माघारी फिरला होता, आत्ताचा मोर्चा आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघारी फिरणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। पण आता प्रश्न असा आहे की मुंबईमध्ये गणेशोत्सवाची धूम येत्या दिवसाभरामध्ये सुरू होईल, रादर ती सुरू झालेलीच आहे। गणपती बाप्पांचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे गणेशोत्सवाची धूम मुंबईमध्ये असताना दुसरीकडे इतका मोठा मोर्चा मुंबईमध्ये यावा का? त्यामुळे मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर काही प्रश्न उपस्थित होणार आहेत का? मुंबई पोलिसांवरचा ताण वाढणार आहे का? एकीकडे कायदा सुव्यवस्थेची ही परिस्थिती असताना दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे जी मागणी करतायत ती खरंच मान्य करता येण्यासारखी आहे का? सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करता येणार आहे का? तर तिसरीकडे कायद्याच्या परिक्षेत्रामध्ये न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासाठी जी आंदोलन सुरू आहेत किंवा ज्या केसेस सुरू आहेत त्यांचा निकाल येण्या अगोदरच ही सगळी मागणी पुढे येणं, याला पाठिंबा देणं सरकारला कितपत जमणार आहे?